नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 2013ला जो TETचा पेपर क्रमांक 2 झाला होता त्यातील मराठी विभागातील 30 प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. जर तुम्हाला या 30 प्रश्नांचे स्पष्टीकरण ही पाहायचे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित उत्तरे असलेला व्हिडिओ अपलोड करून देईन. तर आपला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? तर यापैकी आत्मचरित्राचे कोणते नाव नाही आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संपूर्ण बाळकराम. प्रश्न पुढचा, पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन 1, धार आणि काठ. हे कोणाचे पुस्तक आहे? तर नरहर कुरुंदकर यांचे. नेक्स्ट प्रश्न, पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन 4, सुविचार प्रकाशन मंडळ. ही काय आहे? मुंबई बाहेरची प्रकाशन संस्था आहे. पुढचा प्रश्न, पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत? गंगाधर गाडगीळ. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. यापैकी योग्य जोडी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन 1, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काय आहे? तर सोन्याचा पिंगळा. ही आपली बरोबर जोडी आहे. पुढचा प्रश्न, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर ते तुमचं लक्ष वेधून घेईल. या वाक्यातील काळ ओळखा. या वाक्यात कोणता काळ आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, भविष्यकाळ आहे. पुढचा प्रश्न, वाच्य प्लस अर्थ या 2 पदांचा योग्य रीतीने केलेला संधी ओळखा. कोणती संधी येईल यामध्ये? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1, वाच्यार्थ. पुढचा प्रश्न, पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. या सामासिक शब्दातील समासाचे नाव काय आहे? पानसाप या. आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, 3 सप्तमी तत्पुरुष. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. कोणती यातली समानार्थी शब्दांची योग्य जोडी आहे? तर आपलं उत्तर आहे मद्य अपेय. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आणि याचं उत्तर आहे आपलं आय व्यय. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. यातला गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर ऑप्शन 4, पाणी. प्रश्न 42, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर याचं उत्तर काय? ऑप्शन 3, पुरुष. प्रश्न 43, उपसर्ग घटित शब्द ओळखा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1, विशेष. हा काय उपसर्ग घटित शब्द आहे यापैकी. पुढचा प्रश्न, प्रश्न 44, प्रत्यय घटित शब्द ओळखा. आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन 4, चराऊ. प्रश्न 45, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन 1, तोंडले तोंडल्या. प्रश्न पुढचा 46, पुढील जोड्यांमधून भिंगलिंगी जोडी ओळखा. तर यापैकी भिंगलिंगी जोडी कोणती आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, शरीर देह. प्रश्न 47, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. आणि याचं उत्तर आहे 4, अपत्य अपत्ये. प्रश्न 48, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाहीये? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3, भाववाचक नाम. प्रश्न 49, भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1, वैविध्यता.
प्रश्न 50. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 कर्मणी. प्रश्न 51. ए रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर काय असणार आहे अर्थ? याचं उत्तर आहे ऑप्शन 2 आपणहून संकट ओढवून घेणे. प्रश्न 52. चालत्या गाडीला खीळ घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1 चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. प्रश्न 53. पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 किती लोचट आहे हा माणूस. प्रश्न 54. अफवांवर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? तर किती चुका आहेत या वाक्यात? याचं उत्तर आहे ऑप्शन 4 5 चुका आहेत. प्रश्न 55. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधून दुरुस्त सुचवा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 वडील त्याच्या लहानपणीच. ही चूक आहे. आणि इथं काय नाही यायला पाहिजे वडील त्याच्या लहानपणीच. आता हा उतारा वाचायचा आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. आता आपण फक्त उत्तरे पाहणार आहोत. ती उत्तरासहित स्पष्टीकरण येथे नाही पाहणार आहोत. तर आपला प्रश्न आहे 56. संकेत म्हणजे काय? तर संकेत म्हणजे काय? आपलं उत्तर आहे ऑप्शन 2 ठराविक नियम. प्रश्न 57. दंभ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा. दंभ या शब्दाचा अचूक अर्थ काय? ऑप्शन 1 ढोंग. प्रश्न 58. कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दांच्या अर्थांची योग्य जोडी कोणती असणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा. प्रश्न 59. प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करावयाचा आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 प्रौढ व समजूतदारपणा. प्रश्न 60. शेवटचा प्रश्न आहे आपला. या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 सावधगिरीचा इशारा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतील आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओचे स्पष्टीकरणही पाहावयाचे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित असलेला व्हिडिओ अपलोड करून देईन. धन्यवाद.